राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान दिलेल्या 28 याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाला आव्हान। नागपूर, औरंगाबाद खंडपीठातल्या याचिकाही मुंबईत वर्ग। मतदार यादीत नाव नोंदणी संबंधी धक्कादायक बाब समोर। 2 ऑक्टोबर 2024 नंतर 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची नोंदणी होत नसल्याचं उघड। माहीमच्या तरुणीची हायकोर्टात धाव, आज सुनावणी। अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी 9 अधिकाऱ्यांचं केंद्रीय पथक आजपासून महाराष्ट्रात। ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या नुकसानाची पाहणी करणार। केंद्राकडून 1,500 कोटींची मदत आतापर्यंत वितरित। शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर मोदी फडणवीसांना उडवून देऊ। भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची धमकी। शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी। मनसरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात गणेश नाईकांनी मंत्रालयात बोलवलेल्या बैठकीवर ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींचा बहिष्कार। 4 ते 5 दिवसात नाईक स्वतः जुन्नर परिसराची पाहणी करणार। मनसरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश। मात्र हा नरभक्षक बिबट्या आहे का, या संदर्भात अस्पष्टता। तर बिबट्याच्या हल्ल्याविरोधातील पुणे-नाशिक महामार्गावरचा रास्ता रोको तुर्तास स्थगित। संभाजीनगरमधल्या गतिमंद विद्यार्थ्यास मारहाण प्रकरणी आणखी 6 जणांचं निलंबन। शिक्षक, केअरटेकर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश। प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर विरोधकांच्या आरोपांना रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं प्रत्युत्तर। शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते। रामराजेंवर पलटवार। तर कार्यकर्त्यांचा रणजित सिंग निंबाळकरांना दुग्धाभिषेक। अमरावती ग्रामीणमधील 8 पोलीस कर्मचारी निलंबित। अटकेतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी कारवाई। निष्काळजीपणाचा आणि बेजबाबदारपणाचा ठपका। मुंबईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात। एन्काउंटर बनावट असल्याचं सांगत वकील नितीन सातपुतेंची रिट याचिका। तर माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचाही जबाब नोंदवणार। दिल्लीतील जेएनयूमध्ये आज विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका। 4 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात। डाव्या विद्यार्थी संघटना आणि अभाविपमध्ये लढत। 6 नोव्हेंबरला निकाल।